राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये जो विषय आजचा आहे तो याचिके संबंधाचा आहे। राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णय क्रमांक 129 जो 2 सप्टेंबर 2025 ला सरकारने एका परिपत्रकाद्वारे तो जाहीर केला। सोबतच महाराष्ट्र सरकारने जो 25 जानेवारी 2024 ला मराठा समाजाची कुणबी वंशवाळी शोधण्यासाठी ती समिती गठीत केली आणि त्याची कार्यपद्धती त्या परिपत्रकामध्ये दिली। ते परिपत्रक या 2 परिपत्रकाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये 10 सप्टेंबरला जी याचिका आम्ही दाखल केली होती त्यावर नंतर दरम्यानच्या काळात वेगवेगळे बेंच आमच्या समोर आले, परंतु आज MM जवळकर आणि MW सांगवानी यांच्या युगल पीठासमोर जी याचिका चर्चेला आली त्या चर्चेच्या संबंधाची ही पत्रकार परिषद आहे। या याचिकेचा विषय काय होता, या याचिकेमध्ये जी काही माननीय आमचे वकील होते ॲडव्होकेट भूपेश पाटील आणि त्यांची चमू यांनी जी काही मांडणी केली आणि त्या संदर्भात माननीय न्यायाधीशांनी काय त्यांना प्रश्न विचारले या संबंधाची माहिती माननीय ॲडव्होकेट भूपेश पाटील आपल्या समोर देतील। या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आमचे ओबीसी कर्मचारी संघाचे सचिव राम वाडी बसने, आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा गीताताई महाले, आमचे महाराष्ट्राचे संयोजक भूषण दळवे, आमचे प्रवक्ता ॲडव्होकेट अशोक यावले, आमचे उपाध्यक्ष आणि नेते अरुण वराडेजी, आमच्या मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष आणि मनसुरी समाजाचे अध्यक्ष शमीउल्ला छवारे यांची हे सगळे मिळून आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। मी पुढील प्रक्रियेसाठी म्हणजे एकूणच काय या याचिकेमधला गिस्ट होतं आणि काय विषय आम्ही सादर केलेले आहेत। मुंबईमध्ये सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या विषयाला धरून याचिका दाखल आहे, परंतु या याचिकेमधले विषय आणि मुंबईच्या याचिकेतले विषय भिन्न आहेत। या संबंधाचं विस्तारानं मांडणी ॲडव्होकेट भूपेश पाटील आपल्या समोर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। पत्रकार मित्रांनो, ही जी याचिका आहे ती राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा या संघटनेकडनं नागपूर खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या दाखल करण्यात आलेली आहे। नितीनजी चौधरी हे ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक या नात्यानं याचिकाकर्ते आहेत। प्रामुख्यानं आमचे जे या याचिकेमध्ये जी आम्ही विषयाची मांडणी केलेली आहे त्यामध्ये ओबीसी मुक्ती मोर्चाचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र राज्यानं 2000 साली एक कास्ट व्हेरिफिकेशन ॲक्ट नावाचा कायदा पारित केलेला आहे। त्या कायद्यामध्ये दोन्ही सभागृहाच्या संमतीनं जो कायदा पारित झालेला आहे त्या कायद्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे कलम 8 मध्ये की जात हा तुमचा खाजगी विषय आहे, प्रत्येक नागरिकाचा खाजगी विषय आहे आणि त्याच्यामुळं ती जात सिद्ध करताना त्याची जी काही जात असेल ती जात सिद्ध करण्यासाठी जे पुरावे लागतात, जे कागदपत्र लागतात ही त्याची स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आहे। असं असताना किंवा असा कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असताना महाराष्ट्र सरकारनं 2 शासन निर्णय काढलेले आहेत। एक शासन निर्णय 25 जानेवारी 2024 चा आणि एक शासन निर्णय 2 सप्टेंबर 2025 चा। हे दोन्ही शासन निर्णय काय म्हणतात तर 2024 चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने
तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, मोडी भाषेचे अभ्यासक या लोकांची एक समिती नेमलेली आहे आणि ही समिती त्या जातीच्या लोकांना त्यांच्या वंशावळी शोधण्यास मदत करणार आहे. पण कोणत्या जातीच्या लोकांना? तर फक्त मराठा जातीच्या लोकांना. तो जर फक्त मराठा जातीचा माणूस असेल महाराष्ट्र राज्याचा तर त्याची जात काय आहे हे शोधणं, त्याची वंशावळी शोधणं, त्यासाठी लागणारे कागदपत्र गोळा करणं, यासाठी मदत करण्यासाठी तहसीलदार जो तालुक्याचा प्रमुख असतो त्यालाच साक्षात नेमलेला आहे, तो त्याच्यामध्ये मदत करेल. पण तो जर मराठा नसेल, त्याची जात जर दुसरी असेल तर मात्र शासनाची समिती त्याला मदत करणार नाही. दुसरा जो 2 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय तेच म्हणतो की गावामध्ये 3 लोकांची जी समिती नेमली असेल महाराष्ट्र शासनाची, ती समिती जातीचे पुरावे शोधण्यासाठी त्याला मदत करेल. आमचा प्रमुख आक्षेप याच्यामध्ये असा आहे की 2000 सालचा जो महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे तो कायदा सभागृहानं पारित केलेला आहे आणि शासन निर्णय हे मंत्रिमंडळ काढत असतं, सचिवालय काढत असतं. शासन निर्णय हा अपवाद आहे आणि कायदा हा नियम आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्याच्यामुळं मंत्रिमंडळानं फक्त तेच शासन निर्णय काढायचे असतात जे सभागृहानं जो कायदा पारित केला त्याच्याशी सुसंगत असतील. हे दोन्ही शासन निर्णय हे अत्यंत विसंगत आहेत. त्याचप्रमाणे हे दोन्ही शासन निर्णय अत्यंत जातीवादी स्वरूपाचे आहेत. कारण हे शासन निर्णय असे म्हणतात की जर तुम्ही मराठा जातीचे असाल, जर नागरिकाची जात मराठा असेल तरच शासनाच्या समित्या तुम्हाला मदत करतील. तुम्ही जर कुणबी असाल, तुम्ही जर तत्सम जातीचे असाल, कुठल्या कॅटेगरीचे असू द्या, तर मात्र शासनाची समिती तुम्हाला मदत करणार नाही. आणि त्याच्यामुळं भारतीय संविधानानुसार जात पाहून कुठलाही शासन निर्णय बनवला जाऊ शकत नाही. कारण तुमची जात जर मराठा आहे तर शासन तुमच्या मदतीला आहे, तुमची जात जर दुसरी आहे तर शासन तुमच्या मदतीला नाही. म्हणजे जातीच्या आधारे भेदभाव करणारे हे दोन्ही शासन निर्णय आहेत आणि त्यामुळे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही न्यायालयापुढे केली होती. आज युगलपीठापुढे जस्टिस जवळकर आणि जस्टिस चांदवानी यांच्या युगलपीठापुढे ती याचिका आली. न्यायालयाने आम्हाला ऐकून घेतलं. त्यांना आम्ही ही बाबही सांगितली की अशा स्वरूपाच्या याचिका या मुख्य खंडपीठ जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं, तिथले जे न्यायाधीश आहेत, मुख्य न्यायाधीश, त्यांच्यापुढे सरन्यायाधीशांपुढे ती आहे. त्यांनी तीही काही गोष्टीचा संदर्भ घेतला. मात्र आमची नागपूर खंडपीठापुढे याचिका जी आहे ती सर्वार्थाने वेगळ्या मुद्द्यावर आहे. आम्ही ही त्यांना सांगितलं. न्यायालयाने सगळं ऐकून घेतल्यानंतर सरकारी वकील शासनातर्फे जे उपस्थित झाले त्यांना यामध्ये शासनातर्फे संपूर्ण विचारविनिमय करून आपलं शपथपत्र दाखल करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. आता नाताळाच्या सुट्ट्या संपल्यानंतर लगेचच ती याचिका परत उच्च न्यायालयापुढे सुनावणीसाठी येणार.